मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईत पावसाला पुन्हा एकदा सुरुवात। पहाटेपासून काही भागात जोरदार पावसाला सुरुवात। लोअर परळ, दादर, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस। मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान। आपल्याला शांततेत मुंबईला जायचं आहे, मनोज जरांगेंचं आवाहन। मराठा समाजाला सरकारनं 10% आरक्षण दिलंय, तरीही लोकशाही मार्गानं कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। तर कर्जमाफीसाठी कमिटी नेमली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। नगरविकास विभागाच्या कामगिरीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त। केंद्राच्या निधीतून योजनांचं काम योग्य प्रकारे होत नसल्यानं कामकाजात सुधारणा करण्याचे फडणवीसांचे निर्देश, सूत्रांची माहिती। राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकार 41 मद्यनिर्मिती उद्योगांना 328 नवे परवाने देणार। 96 परवाने राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याची माहिती। रोहित पवारांची सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद। संजय शिरसाटांवर 5000 कोटींचा आरोप। रोहित पवार पत्रकार परिषदेत पुरावे देणार। महाराष्ट्रात विधानसभेवेळी मतदार वाढले, मतदार याद्या तपासा। उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। तर निवडणुकीतील 440च्या झटक्यातून विरोधक अजून बाहेर आले नाहीत, शिंदेंचा टोला। उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापुरात अजित पवारांचा जनता दरबार। जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांची आढावा बैठक। मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तातडीची बैठक। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात बैठकीचं आयोजन। पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर। 5400 कोटींच्या विविध प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी दिवा चिपळूण मेमू गाडीमध्ये प्रवाशांची गर्दी। प्रवाशांचा रेल्वे डब्यात खाली बसून प्रवास। रेल्वे डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी। कोरोना काळात बंद केलेल्या 17 एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन 3 वर्षांनंतरही सुरू नाहीत। सह्याद्री एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेससह साईनगर शिर्डी पॅसेंजर आणि दादर रत्नागिरी पॅसेंजरचा समावेश। नाशिकमधील गंगापूर धरण 97% भरलं। गंगापूर धरणातून 990 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। लालबागचा राजा मंडळाकडून सुरक्षेसाठी चोख व्यवस्था। 250हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात कार्यान्वित। मंडळाकडून सुरक्षेसाठी एआयचीही मदत। ड्रीम 11नं बीसीसीआय सोबतचा प्रायोजकत्व करार संपवला। आशिया चषकात भारतीय संघाच्या जर्सीवर नवा प्रायोजक दिसणार। बीसीसीआय लवकरच निविदा जारी करणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।